आज आपण पुन्हा एकदा मुंबईच्या बाहेर जाणार आहोत. माझी मैत्रीण अस्मिताचा आदेश आला, तयार राहा, नाशिकला जातोय. एक सरप्राईज आहे. मी खूप एक्सायटेड आहे आता नाशिकला कुठे जाणार आहोत यासाठी. आणि येऊन पोहोचलो सह्याद्री फार्म्समध्ये. एकदम आधुनिक फार्म नव्हे, फार्मर्स प्रोड्युसर कंपनी. प्रत्येक शेतकरी समृद्ध आणि आधुनिक शेती कशी करू शकेल यासाठी शेतकऱ्यांना इथे आधुनिक शेतीचे धडेसुद्धा दिले जातात. त्यांच्या लॅब टेस्टेड बियाण्यांचा वापर करण्यासाठी सजेशन दिलं जातं. त्यांचं उत्पादनसुद्धा दर्जेदार आणि भरपूर येईल याचा विचार केला जातो. गिरायकापर्यंतसुद्धा ऑर्गॅनिक फूडच्याही एक पाऊल पुढे जाऊन सेफ फूड विथ झिरो रेसिड्युअल प्रोडक्ट्स अवेलेबल कसं करून देता येईल ह्यासाठी सुद्धा ही लॅब सतत कार्यशील असते. सह्याद्री फार्म्सच्या मी ग्रेप पॅकेजिंग युनिटमध्ये आलेली आहे. प्रथेप्रमाणे मी केसांना कॅप वगैरे घातलेली आहे, कारण इथे हायजीनचा पुरेपूर विचार केला जातो. अगदी एक केससुद्धा त्या पॅकेजिंगमध्ये पडता कामा नये म्हणून आम्हाला सगळ्यांना ही कॅप दिलेली आहे. आणि आता मी रुचिकाला काही प्रश्न विचारणार आहेत. हाय रुचिका. हे काय चालू आहे इकडे? आता जसं तुम्हाला माहितीच आहे, सगळं द्राक्षाचं आपलं पॅक हाऊस आहे. तर इथे आपण द्राक्षाच्या सॉर्टिंग, ग्रेडिंग, पॅकिंगचं सगळं काम आपण इथे करतो. साधारण आपले 800 ते 900 वर्कर ह्या पॅक हाऊसमध्ये काम करतात. 800 ते 900 वर्कर. येस. आणि 250 मेट्रिक टन दिवसाची आपली ह्या पॅक हाऊसची कॅपॅसिटी आहे. ह्या पद्धतीने सगळं काम इथे चालू आहे. तिथपासून इथेपर्यंत सगळे लोक जसे पनेट पॅक करताय लाईनवर. पण इथे सगळीकडे काय वेगवेगळं ग्रेप्स आहेत का, काय आहे? म्हणजे तर नक्कीच ही गोष्ट तुम्ही नोटीस केली की सगळ्या लाईनवर वेगळं काम चालू आहे, कारण रिक्वायरमेंटप्रमाणे ही पॅकिंग चालते. म्हणजे आता हे एक्सपोर्टला जात आहे, मग तिकडच्या कंपनीची कशी रिक्वायरमेंट आहे, त्यांना पनेट कसं पाहिजे, पाऊचमध्ये पाहिजे किंवा व्हरायटी कुठली पाहिजे आहे, तर ते ॲज पर रिक्वायरमेंट ही सगळी पॅकिंग चालू आहे. ओके. इथे ही केळी दिसत आहेत, ही काय प्रकार आहे हा? आता हे आपलं दुसरं युनिट आहे बनाना रायपनिंगचं. इथे आपण केळी पिकवण्याचं काम करतो. म्हणजे मार्केटमध्ये जी केळी आपण खातो बऱ्याचदा कार्बाईडने पिकवलेली असतात, विच इज व्हेरी डेंजरस टू हेल्थ. ते बरेच आपल्या ह्युमन बॉडीला हार्मफुल आहेच. मग आता कुठल्याही फळाला पिकण्यासाठी जसं आपल्या बॉडीला ऑक्सिजन लागतो तसं या फळांना इथिलीन नावाच्या एलिमेंटची गरज असते. तर त्या इथिलीनची प्रोसेस आपण केळीवर करतो. म्हणजे कच्ची केळी इथे जेव्हा येते तेव्हा त्याला 1 दिवसासाठी हे जे चेंबर दिसतात तुम्हाला येलो कलरचे दरवाजे, त्यापैकी कुठल्याही एका चेंबरला ठेवलं जाणार. इथिलीन आपण गॅस स्वरूपात देतो आणि त्याची ही प्रोसेस झाली 24 तासांची की केळी बाहेर काढून की साधारणतः 5 ते 6 दिवसात ती पिकते आणि मग ग्राहकाला देण्यात येते. मग आता बऱ्याचदा प्रश्न असतो ग्राहकांचा की नॅचरली आपण केळी पिकवतो, मग इथे का बरं प्रोसेस करतो? तर बऱ्याचदा आपण बाहेर जेव्हा केळी पिकवतो तापमान फ्लक्च्युएशन त्याच्यामध्ये होत असतात टेम्परेचरचे, त्याच्यामुळे त्याची इक्वल रायपनिंग कधी होत नाही किंवा क्वालिटीवर त्याचा परिणाम होतो. इथे जेव्हा एका समान ह्युमिडिटी टेम्परेचरवर आपण त्याची रायपनिंग करतो तेव्हा ती क्वालिटी पण एकसारखी मेंटेन राहते. तर त्यासाठी आपण ही रायपनिंग प्रोसेस सर्व करतो आणि त्यामुळे एक चांगला नैसर्गिक गोडवा पण त्या केळीमध्ये उतरतो. आपलं ते टेस्टमध्ये कळत. बरोबर. आता इथे या स्ट्रॉबेरी याची आज फ्रोझन प्रोसेस चालू होती, त्या पूर्ण फ्रीज होऊन बाहेर येत आहे आता IQF मशीनमधून आणि इथे त्याची बॉक्स पॅकिंग केली जाते आणि त्यानंतर ते -18च्या कोल्ड स्टोरेजमध्ये आपण त्याला ठेवणार. हे सगळे आपले फ्रोझन प्रोडक्ट्सचे सॅम्पल आहे आपण ज्याच्यामध्ये फ्रोझनचं काम करतो. जसं आता इथे दिसतं आहे हे पपायाचे डायसेस आहे, ग्रीन पीस आहे फ्रोझन, मिक्स व्हेजिटेबल्स आहे, त्यानंतर हे आपले फ्रेंच बीन्स, त्यानंतर हे आंब्याचे डायसेस केलेले आहे आणि तिथे आंब्याचा पल्प आहे हा, त्यानंतर आपला हा फ्रोझन पेरूचा पल्प आहे, स्वीट कॉर्न्स आहे. मग हे कॉर्न्स आणि हे कॉर्न्स वेगवेगळे का? सारखेच आहे, हे फक्त सॅम्पलसाठी ठेवले आपण आणि पॅकिंग नंतर हे आपले असे मार्केटमध्ये अवेलेबल असतात. हो. आणि यातले जनरली हे प्रोडक्ट्स आपण जास्त करून एक्सपोर्टला पाठवतो अरब देशांमध्ये, युरोप, US ला. आपल्याकडे याच्यातलं जास्त करून हे ग्रीन पीस, स्वीट कॉर्न, मिक्स व्हेजिटेबल्स आणि काही पल्प अवेलेबल असतात जसं ज्यूस वगैरे बनवण्यासाठी. बाकी प्युअरली सगळं एक्सपोर्ट. येस. तू मला प्रोसिजर एक थोडक्यात सांगू शकशील का की काय प्रोसेस असते ह्याची? ओके. तर आपण जी प्रोसेसिंग करतो ती 2 पद्धतीने करतो. एक आहे असेप्टिक म्हणजे हवाबंद, दुसरी आहे फ्रोझन. असेप्टिकमध्ये आपण फ्रूट्सचे पल्प वगैरे काढतो, त्याला एका असेप्टिक हवाबंद बॅगेत स्टोअर करतो जे की 2 वर्षापर्यंत राहतात त्याच्यामध्ये विदाऊट आणि केमिकल प्रिझर्वेटिव्ह. आणि याचा वापर पुढे कंपन्या ॲज अ रॉ मटेरियल करता काही प्रोडक्ट्स बनवण्यासाठी. जसं उदाहरण घ्यायचं झालं तर आंब्याचा सीझन हा काही दिवसांचा असतो, पण त्याचं ज्यूस, आईस्क्रीम तुम्हाला वर्षभर मिळतं आहे मार्केटमध्ये. मग हे प्रोडक्ट बनवण्यासाठी आधी त्या कंपन्यांना ॲज अ रॉ मटेरियल तर आंब्याचा पल्प लागतो वर्षभर, तर तो आपण त्यांना या स्वरूपात
स्वस्तात पुरवतो. म्हणजे आपल्यासाठी हे फिनिश प्रोडक्ट पुढे कंपन्या ॲज अ रॉ मटेरियल त्याचा वापर करतात. आता आपल्याकडे केचप ज्यूस जाम बनत आहेत, मग तिथे पण ॲज अ रॉ मटेरियल त्याचा आपण वापर करतो. ह्याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होतो. बाजारभाव घसरला म्हणून रस्त्यावर न टाकता तुम्हाला वाजवी दरात सप्लाय करून ते त्यांचं नुकसान टाळू शकतात. आणि तुम्ही सुद्धा तो माल प्रोसेसिंग करून तुमच्या प्रोडक्शन करता 2 वर्षासाठी स्टोर करू शकता. अगदी म्हणजे याचा एक पर्यायी यंत्रणा म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो. प्रोसेसिंग म्हणजे एखाद्या मालाचा मार्केटमध्ये भाव घसरतोय तर त्याला कमी भावात विकण्यापेक्षा किंवा फेकून देण्यापेक्षा आपण जर तो एक्सेस सप्लाय प्रोसेसिंगकडे वळवला तर शेतकऱ्याला पण त्याची एक मिनिमम सपोर्ट प्राईस मिळते, त्याची प्रोडक्शन कॉस्ट भरून निघते. आणि त्यानंतर ही आपली दुसरी प्रोसेसिंग मेथड फ्रोझन, ज्याच्यामध्ये आपण फळं भाजीपाल्यांचे तुकडे करतो किंवा पल्प बनवतो. त्याला -18 टेम्परेचरला स्टोअर करतो, जे की 18 महिने ते 2 वर्षापर्यंत राहू शकतो. म्हणजे जशी आपण आता स्ट्रॉबेरी सुद्धा बघितली. नक्कीच त्या पद्धती. महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही प्रोसेसिंग मेथडमध्ये आपण कुठले केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही. फक्त याला हे टेम्परेचर -18 मेंटेन करणे इथे गरजेचं असतं. हे कुठलं युनिट आहे? हे आपलं FNV म्हणजे फ्रूट अँड व्हेजिटेबल पॅक हाऊस आहे. म्हणजे आपले जे रिटेल स्टोअर्स आहे तिथे जाणाऱ्या फळं भाजीपाल्याचं हे पॅक हाऊस आहे. सर्व प्रकारचे फळं भाजीपाला जे तुम्ही आपल्या स्टोअरमध्ये बघताय ते इथूनच पॅक होऊन पण पुढे जात आहेत. अच्छा. म्हणजे अगदी याच्यामध्ये प्रत्येक फळं भाजीपाल्याची व्यवस्थित त्याच्यानुसार पॅकिंग, अगदी पालेभाज्यासुद्धा काही वेळा सगळ्यात चेक करून वगैरे म्हणजे सॉर्टिंग करून रेडी टू यूज स्वरूपात, म्हणजे त्याचे डेट वगैरे कापून वगैरे. म्हणजे आपल्याकडे वर्किंग वुमन्ससाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. येस, करेक्ट. ओके. तर हे आपलं FMCG म्हणजे फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्सचं युनिट आहे. आज सॅटर्डे असल्याने सगळं क्लिनिंग मेंटेनन्स यांचा दिवस असतो इथे. एक दिवस आठवड्यातून त्यासाठी दिला जातो, जेणेकरून म्हणजे स्वच्छतेची पूर्णपणे काळजी घेतली जाते. नक्कीच. तर आता हे सगळे आपले फळं भाजीपाल्याचे सॅम्पल आहे जे आपल्या स्टोअरमध्ये आपण पाठवतो. तिथे मार्केटमधून किंवा इतर ठिकाणून आपण फळं किंवा भाजीपाला खरेदी करतो. आपल्याला माहीत नसतं की हा भाजीपाला कुठून आला आहे किंवा काय प्रोसेस त्याच्यावर झाली आहे. आता सह्याद्री म्हणते की हे सगळं शेतकऱ्यांचं आहे किंवा सुरक्षित आहे तुमच्यासाठी, पण याची खात्री ग्राहक म्हणून तुम्हाला कशी पटणार? तर याच्यासाठी आपण काय केलं की तुम्ही बघू शकता या प्रत्येक फळं किंवा भाजीपाल्यावर एक QR कोड इथे लावलेला आहे. तो कोड तुम्ही मोबाईलने स्कॅन केला की तुम्हाला कंप्लीट इन्फॉर्मेशन, ज्याच्यामध्ये त्या शेतकऱ्याचं नाव, फोटो, पत्ता, भाजीपाल्याची लागवडीची, काढणीची तारीख, शेताचं GPS लोकेशन आणि याच्यामध्ये आपण एक ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी पण आणलेली आहे, ज्याच्यामध्ये हाच कोड स्कॅन करून तुम्ही जे खरेदी केलं आहे त्याच्यामधून शेतकऱ्याला किती पैसे जात आहे, त्याची ट्रान्सपोर्ट, पॅकेजिंग कॉस्ट हे सर्व तुम्हाला कळू शकतं. म्हणजे सह्याद्री मी असं म्हणेन की कुठल्याही बाबतीमध्ये शेतकऱ्याला एक्सप्लॉइट करत नाही. नक्की. शेतकऱ्याच्या मेहनतीला पुरेपूर न्याय देते आणि एक पारदर्शकता आणि विश्वास टिकून राहतो सर्व घटकांमध्ये, कंपनी, कस्टमर, फार्मर. आता आपण सह्याद्री फार्म्सच्या रिटेल आउटलेटमध्ये आलो आहे. भाज्यांचा टवटवीतपणा आणि रंग भाज्यांच्या ताजेपणाची खात्री देतोय. काही विजिटर्स आलेत, त्यांच्याशी सुद्धा बोलूया. आप कहाँ से आए हैं? हम इंदौर MP इंदौर से आप नासिक में आए हैं फैक्ट्री विजिट के लिए आए हैं, लेकिन आपको क्या फ़र्क लगा यहाँ की प्रोडक्ट्स में और यहाँ के हाइजीन में, यहाँ की वेजिटेबल्स में, और जो आप सब्ज़ी मंडी में लेते हैं उस क्वालिटी में? क्वालिटी तो है ही बढ़िया, उसके बाद में यहाँ पे जो उसका हाइजीनिक का जो ध्यान रखा गया वो बहुत बढ़िया है और वाकई में बहुत मज़ा आया. अच्छा. हाँ. काफ़ी तारीफ सुन रखी थी यहाँ की. अच्छा, आपने उसके लिए स्पेशली आए हैं. स्पेशली आए हैं. ओके, थँक यू. अस्मिता, तू मला इथे आणण्यामागे काय कारण आहे ते सांग. तुला इथे आणण्यामागे 2 गोष्टी आहेत. तुझ्या फूड स्टुडिओमधनं वेगवेगळ्या रेसिपीज आमच्यापर्यंत जात आहेत आणि त्या रेसिपीसाठी जे मटेरियल तू वापरतेस ना, तू खूपच काळजी घेतेस चांगलं आणि हेल्दी फूड लोकांपर्यंत पोचावं. मग मटेरियल पण जर तुला हेल्दी मिळालं ऑफकोर्स तर त्याच्यात सोने पे सुहागा. म्हणून सह्याद्री फार्म्स हे म्हणजे जे मी आली आहे, जे बघितलं आहे, जे वापरलं आहे, त्याच्यावरनं एक नक्की सांगते, शेतकऱ्यांकडनं डायरेक्टली मटेरियल येतं आणि तुमच्या घरापर्यंत पोचतं. असं मी आत्तापर्यंत कुठे बघितलेलं नव्हतं, जे मी अनुभव स्वतः घेतलेला आहे. त्यामुळे मी मुद्दाम म्हटलं की असे जे प्रॉडक्ट आहेत की जे डायरेक्टली एकतर हायजीन बघितलं असशील तू किंवा त्यांची बाकीच्या गोष्टी बघितल्या असतील, कॉस्टिंग बघितलं असशील, मग कोणाला तरी रस्त्यावर येणाऱ्या कोणत्या तरी माणसाला मध्ये कोणालाही त्याचा फायदा न करता हा आलेला फायदा शेतकऱ्यांना जावं, ही कन्सेप्ट जी सह्याद्री फार्म वापरते
ते आपण का नको? म्हणजे तुझ्या हायजीन प्रॉडक्टमध्ये हे हायजीन वस्तू येणं तेवढंच महत्त्वाचं मला वाटलं, म्हणून म्हटलं चवीत सुद्धा ये. नक्कीच फरक पडणार 100% फरक आणि पडतो. शुअर मला वाटतं आता ह्याच्या पुढे मी सुद्धा सह्याद्री फार्मचे विसरू नको मी तुला सांगते, कारण हे जे आहे ना, ही बॉटल आत्ता मोठी आहे. करोनाच्या काळामध्ये आम्ही सगळ्या पोलिसांना, BMC वर्कर्सना, इवन नर्सेसना आम्ही हा ज्यूस वाटला होता. आणि त्यांना इतका आनंद झालेला की म्हणे याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ज वगैरे जो प्रकार आहे तो याच्यामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना जी ओरिजिनल पेरूची, ऑरेंजची याची जी टेस्ट मिळाली आहे ना, त्यामुळे ते सगळे हॅपी होते. त्यांना फक्त मिळालं म्हणून नाही आहे, पण जे दिलं ते प्रचंड क्वालिटीचं दिलं, त्यामुळे ते जास्त हॅपी होते. तर तुला मुद्दाम म्हणून इकडे आणलेलं आहे. आता याचेच प्रॉडक्ट तू वापर आणि पुढच्या तुझ्या रेसिपी कर. थँक्यू सो व्हेरी मच. तू मला इथे घेऊन आलीस आणि माझा खूप मोठा फायदा करून दिला. माय प्लेजर. आत्ताच आपण अस्मिताकडून ऐकलं की सह्याद्री फार्म्स एका कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यूने किती हेल्पफुल आहे आणि ते किती हेल्दी आणि हायजिनिक फळं आणि भाज्या आणि त्यांचे इतर प्रोडक्ट्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. पण आज आपण बघूया फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आणि FMCGचे इन्चार्ज प्रवीण सूर्यवंशी यांच्याकडून आपण या रिलेटेड माहिती गोळा करूया. फ्रूट अँड व्हेजिटेबलमध्ये सह्याद्री फार्मचं जे काम आहे ते आहे सीड टू प्लेटपर्यंत. हां, म्हणजे फार्मरने सीड कोणतं क्वालिटीचं घेतलं पाहिजे हे पण सह्याद्रीची ॲग्रॉनॉमीची टीम सजेस्ट करते. जे क्रॉपचं गायडन्स आहे हे सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे जे काही ॲग्रॉनॉमीची टीम आहे ते फ्री ऑफ कॉस्ट पूर्ण क्रॉप निघेपर्यंत फ्री ऑफ कॉस्ट गायडन्स कंपनीतर्फे करतात. त्याचा कोणताही चार्ज घेतला जात नाही. अच्छा. आणि त्याच्यामुळे होतं काय की फार्मरचा जो अनवॉन्टेड खर्च आहे, कारण एखादी पेस्ट किंवा डिसीज आहे त्याच्यावर जर प्रॉपर केमिकल स्प्रे झाला नाही तर प्रॉब्लेम काय होतो की त्या क्रॉपमध्ये पॉयझनचं टॉक्सिसिटीचं प्रमाण वाढतं. म्हणून स्पेसिफिक जे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहेत जे ह्युमन हेल्दी आहेत आणि ज्याचा डिझॉल्व व्हायचा पिरियड म्हणजे क्रॉपवर ते स्प्रे केल्यानंतर 3 दिवसामध्ये त्याचं न्यूट्रलायझेशन झालं पाहिजे. तर ह्या पद्धतीने सर्व केमिकल जे आहे ते सिलेक्ट केले जातात. त्या ऑर्गॅनिक केमिकलचा स्प्रे केला जातो. आणि तरी कोणी अनवधानाने स्प्रे केलाच तर आपल्याकडे स्वतःची सह्याद्रीची लॅब आहे. अच्छा. पूर्ण त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर. टेस्टिंग होतं. प्रत्येक व्हेजिटेबल हे टेस्टिंग होऊन कस्टमरपर्यंत टेस्टिंग झाल्यानंतर ॲग्रॉनॉमीच्या टीमला तो फीडबॅक पण दिला जातो की ह्या फार्मरच्या क्रॉपवर हे पेस्टिसाईड निघालं तर ते आपल्याकडनं रिजेक्ट आहे. त्याची पुढची व्यवस्था काय करायची ती ॲग्रॉनॉमीची टीम करते. जे आपले शेअर होल्डर फार्मर आहेत किंवा आपल्याशी लिंक जे फार्मर आहेत त्यांना सर्वांना आपण ते गायडन्स करून आणि प्रोडक्शन काढतो. केमिकल टेस्टिंग करतो, त्याचं पॅकिंग करतो, हायजिनिक कंडिशनमध्ये पॅकिंग होतं आणि पूर्ण नॉर्म जे आहे फूड सेफ्टीच्या नॉर्म्स ह्या पाळल्या जातात कंपनीमध्ये. आणि त्याच्यानंतर ते मटेरियल पॅक होऊन ते तुमच्यापर्यंत सेफली बास्केटमध्ये पोहोचवतं किंवा जे काही पॅकिंग मटेरियल आहे त्याच्यामध्ये पोहोचवतं. म्हणजे फूड सेफ्टीला आपण कुठंही बायपास होऊ देत नाही. सह्याद्री फार्मरचं सीडिंग गुडनेस हे जे ब्रीद वाक्य आहे हे आम्ही कंटिन्युअस पाळतो. आणि हे तुम्ही सीइंग इज बिलिव्हिंग. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे तुम्ही सह्याद्रीचं काम काय चालतं ते हे बघा. बघा किंवा तुम्ही कमीत कमी यूट्यूबवर जे व्हिडिओ आहेत ते खरे आहेत का हे तपासून बघा. Authenticity check ऑथेंटिसिटी करायला. तुम्ही चेक करा. बरोबर. आणि ज्या वेळेला कस्टमरचा फेथ आमच्यावर आहे तर आमची रिस्पॉन्सिबिलिटी जास्त वाढते. करेक्ट. आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी आमची पूर्ण टीम जी आहे ती कंटिन्यू पाळते. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि खूप डिटेलमध्ये तुम्ही बरोबर. मला समजावून दिलं. हो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आपण सह्याद्री फार्म हे एका कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहिलं, एका एक्सपर्टकडून जाणून घेतलं, पण तरी एक शेतकरी जो स्वतः या प्रोसेसचा महत्त्वाचा भाग आहे त्याला सह्याद्री फार्म्सबद्दल काय वाटतं ते बघूया. आत्ता आपण गणेश भाऊंच्या द्राक्षाच्या मळ्यामध्ये आलेलो आहोत. तर इथे बघतीये मी की खूप छान फळं लागलेली आहेत आणि खूप घड लागलेले आहेत. तर तुम्ही आता सह्याद्री फार्म्सबरोबर अटॅच आहात, तर तुम्हाला काय फरक जाणवतोय सह्याद्री फार्म्सबरोबर काम करण्यामध्ये आणि एकटं शेतकरी म्हणून काम करण्यामध्ये? नमस्कार, मी गणेश कदम, नाशिक मोवाडीमधील द्राक्ष बागायतदार शेतकरी आहे आणि मी 2006पासनं सह्याद्रीच्या बरोबर जॉईंट आहे. आणि कंपनी आपल्याला जे सह्याद्री फार्म्स म्हटलं की काही असं वाटतं की काही फक्त एक शेत आहे, तर तसं नसताना
सह्याद्री फार्म ही एक 10,000 शेतकऱ्यांनी तयार केलेली एक मोठी असोसिएशन आहे आणि याच्यामध्ये आपण द्राक्ष, टमॅटो, लिफी व्हेजिटेबल्स, एक्झॉटिक व्हेजिटेबल यापासून सगळे भाजीपाला आपण सप्लाय करतो. अच्छा. सप्लाय करणं हा एकमेव उद्देश कंपनीचा नसून तो फार्म टू प्लेट अप्रोचमध्ये आपण शेतकऱ्याला लागणाऱ्या छोट्या छोट्या गरजा कंपनी भागवते. अरे वा. शेतीसाठी लागणारं नॉलेज कमीत कमी केमिकल वापरून कसे चांगलं अन्न मिळेल आणि कमीत कमी केमिकल वापरत असताना उत्पादनसुद्धा कमी व्हायला नको, उत्पादन पण वाढलं पाहिजे शेतकऱ्याचं आणि ग्राहकाला पण सुरक्षित अन्न गेलं पाहिजे. ह्या उद्देशाने सह्याद्री कार्यरत आहे. आणि सह्याद्री फार्म हे मेन नाव जरी असलं तरी मुख्य कंपनीचं नाव हे सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी असं आहे. अच्छा. आणि ह्या कंपनीमध्ये द्राक्षाचे, टमॅटो, बनाना, केळी, आंबा अशा जे फ्रूट क्रॉप आहे याचे पण प्रत्येक याचे सभासद आहे. द्राक्षांनी सुरुवात केली आणि नंतर आम्ही सर्व क्रॉपमध्ये काम करत आहोत. त्याचबरोबर कंपनीने आर्यू नावाने कपड्याचा ब्रँड पण काढला आहे की जी विदर्भामधील जे शेतकरी त्यांच्या कॉटनला प्रोसेस करून सह्याद्री स्वतः आर्यू या ब्रँड खाली आज चांगल्या पद्धतीने कपड्याचे मार्केटिंगमध्ये आणलेले आहेत. अरे वा. मला एक सांगा, मी सकाळी आल्यापासून ऐकतेय की सह्याद्री फार्म सेफ फूड प्रोव्हाइड करतं, पण पेस्टिसाइड्स न वापरता आपण इन्सेक्ट्सपासून त्यांना सेफ कसं ठेवू शकतो आणि पेस्टिसाइड्स वापरले तर मग ते आपल्यासाठी सेफ कसं? तर जसं सांगितलं की शेतकऱ्याचं उत्पादन कमी न होता आणि ग्राहकाला पण सुरक्षित अन्न देणं हा मुख्य कंपनीचा उद्देश आहे. या उद्देशाला साध्य करण्यासाठी जी काही टेक्नॉलॉजी की आता आपण बघत आहोत की इथे मी जे काही माझ्या द्राक्षाची बाग असताना काही मोहरी लावलेली आहे, झेंडू लावली आहे, मॅडमनी बघितलं की कडेला तुळशीची झाडे लावलेली आहे. याच्यावरनं आपण याचे जे काही बेनिफिशियल इन्सेक्ट्स आहे ते आपण ग्रो करतो आणि ते बेनिफिशियल इन्सेक्ट कमी असल्यामुळे आपल्याला वरती झाडातली जे काही इकोसिस्टीम आहे पूर्ण इथे वातावरणातली ती आपण मेंटेन करून कमीत कमी केमिकलचा वापर केला जातो. हा सगळ्यात महत्त्वाचा आमचा प्रकार आहे, उद्देश आहे. तेच करत असताना आपण आता शेवटी बघू की आम्ही बायो फर्टिलायझर म्हणजे जे काही मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी याचा वापर करतो. तसंच सगळ्यात महत्त्वाचं आज जो ग्राहकामध्ये ऑर्गॅनिक फूड आणि फूड सेफ हे दोन कन्सेप्ट आहे. हे युरोपियन मार्केटमध्ये फूड सेफ हा विषय किंवा नॅचरल फूड याच्यावरती जास्त जोर असतो आणि इथे आपल्याकडे ऑर्गॅनिक हा गव्हर्नमेंटने प्रमोट केलेला असल्यामुळे ऑर्गॅनिकवर आपण जोर देतो. फूड सेफ हा असा कन्सेप्ट आहे की याच्यामध्ये आपले जे आपल्या शेतामध्ये तयार झालेले अन्न ग्राहकापर्यंत ज्यावेळेस पोचते, द्राक्ष असो किंवा काही, तर त्याच्यामधले मॅक्झिमम रेसिड्यू लिमिट चेक करून कमीत कमी 350 केमिकलचे ॲनालिसिस केलं जातं आणि तेही युरोपियन स्टँडर्डच्या लॅबमधून. त्या लॅबची कंट्रोल किंवा गव्हर्निंग हे युरोपियन बॉडीज करतात, त्यामुळे तिथे कुठेही काही मालप्रॅक्टिसेस होण्याचा चान्सेस नसतो. अशा पद्धतीच्या लॅबमधून चेक झालेलं अन्न आज आम्ही सह्याद्री फार्मच्या माध्यमातून ग्राहकापर्यंत पोहोचत आहोत. त्यामुळे ते ऑर्गॅनिकच्याही पेक्षा सुरक्षित आहे आणि चांगल्या पद्धतीने सर्टिफाईड केलेले आहे. म्हणजे आम्ही इथली फळं डायरेक्ट काढून खाऊ शकतो न धुता? नक्कीच 100%. कारण त्याच्यावरती पेस्टिसाइड्सच नाही आहेत आणि ते सेफ आहे. ओ, खूप छान वाटलं तुमच्याशी भेटून आणि सह्याद्री फार्मशी तुम्ही असोसिएट असल्याचं कळल्यानंतर तर खूपच आनंद झाला. त्याच्यामुळे मी तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला चांगल्या विशेष देते. थँक्यू सो व्हेरी मच. हे गणेश भाऊंच्या फार्ममधलं बायो फर्टिलायझर युनिट आहे. इथे निरगुडी, कडुलिंब यांचा एक्स्ट्रॅक्ट काढून बायो फर्टिलायझर बनवलं जातं, जे आपल्याला नक्कीच हार्मफुल नाही आहे. या भाज्या 2 दिवसानंतर सुद्धा तितक्याच फ्रेश आहेत. अशा या सह्याद्री फार्म्सचं सेफ फूड नेहमीच वापरायचा संकल्प करून सह्याद्री फार्म फॅमिलीचा निरोप आम्ही घेतला. सह्याद्री फार्म्सच्या सहकार्याने आपल्या चॅनलवर ऑनलाईन कुकिंग कॉम्पिटिशन अरेंज केली आहे. खूप मस्त अट्रॅक्टिव्ह प्राइजेससुद्धा आहेत, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जरूर भाग घ्या. थँक्यू.